टायटल लिहा, पालघाट. पालघाट ही खिंड, पालघाट, पालघाट ही खिंड दक्षिणेकडे असणाऱ्या पालघाट डोंगरादरम्यान आहे. आकृती ही नाही आहे पालघाटची, ही शेनकट्टा खिंडीची आहे. ही आकृती काढली का नाही ना? हे शेनकट्टा खिंडीची आहे आकृती. म्हणजे पालघाटची आकृती आलीच नाही बहुतेक प्रिंट मध्ये. पाहत जसा हा बोरघाट आहे ना, तसाच याच्या खाली गेला आपण, ठीक आहे, इथं पालघाटची खिंड लागेल तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे हा जो एरिया आहे आपला बेंगलोरच्या खाली पूर्ण, तर या दरम्यान समजा पुण्यातून आपण बेंगलोरला जाताना किंवा नॅशनल हायवेला कुठेतरी ती पालघाटची खिंड आहे. ऍक्च्युअली महाराष्ट्रातल्या खिंड्या पालघाट, थळघाट, कसारा घाट, कुंभार्ली घाट, अनुस्करा घाट हे आपण महाराष्ट्रामध्ये डिटेलमध्ये शिकू. इथं ते कदाचित त्याची आकृती आलेली नसेल. पुढचं ते पालघाटचं बाजूला ठेवा, ते महाराष्ट्रात शिकूया. शेनकट्टा खिंड हे टायटल आहे, मग ही आकृती काढा. पालघाटची समजून ही आकृती काढू नका, ही चुकीची आकृती. आता ही शेनकट्टा खिंड याची आकृती आहे. शेनकट्टा खिंड कर्नाटकाच्या दक्षिणेला केरळमध्ये ही खिंड दिसून येते. या खिंडीतून कोचीन आणि कोइंबतूर हे शहर जोडले आहे. पुढे हा मार्ग चेन्नई पर्यंत जातो. पुढे हा मार्ग कुठं जातो? चेन्नई पर्यंत जातो. केरळ राज्यातील कार्डेमम पर्वतरांगा, केरळ राज्यातील कार्डिमम पर्वतरांगा आणि पलनी टेकड्या दरम्यान ही खिंड दिसून येते. केरळ राज्यातील कार्डेमम पर्वतरांगा आणि पलनी दरम्यान ही खिंड दिसून येते. दक्षिण भारतातील सर्वाधिक शेवटचा मार्ग या खिंडीतून जातो. या खिंडीतून जातो. या खिंडीने तिरुअनंतपुरम आणि मदुराई मीनाक्षी मंदिर नाव ऐकलं?
तिरुअनंतपुरम आणि मदुराई ही दोन शहरे एकमेकांना जोडली आहे. आणि ही त्याची आकृती. ठीक आहे, आकृतीत थोडं कमी अधिक असू शकते कारण ती मॅपवरच पाहावं लागेल तुम्हाला. इथं त्यांनी शहर इकडे तिकडे कुठे लिहिले आहे. ठीक आहे, कोइंबतूर ते तिरुअनंतपुरम, सॉरी तिरुअनंतपुरम ते मदुराई हे दोन काय केलेले आहे, शहर त्याला जोडलेले आहे. ते तुम्हाला मॅप लोकेशनवर पाहावं लागेल. ठीक आहे, पुढचं टायटल लिहा. या पूर्व आणि पश्चिम दोन्ही घाटातलं शेवटचं टायटल, पूर्व आणि पश्चिम घाटातील शेवटचं टायटल ते म्हणजे दख्खनचे पठार. ठीक आहे, दख्खनचे पठार. उपविभाग. मुख्यतः दख्खनचं पठार हे किती भागात विभागलेलं आहे? 4. नाही, 2 कोणतं ते तुम्ही म्हणताय? द्वीपकल्पीय पठाराचे 2 भाग त्या नद्यांमुळे झाले आहे. ठीक आहे, ते प्राकृतिक भाग आहे. ठीक आहे, एक उत्तरेकडील द्वीपकल्प, दक्षिणेकडील द्वीपकल्प. पण डेक्कन प्लॅटो जो आहे, जसा आतापर्यंत आपण काय पाहिलं, खिंडी. दुसरं काय पाहिलं, पर्वत. तिसरं पठार पाहिलं का? नाही. महाराष्ट्र पठार हे सुद्धा एक दख्खनच्या पठाराचा भाग आहे. मग असं तेलंगणाचे पठार आहे, असं कर्नाटकचे पठार आहे ना. मग असे वेगवेगळे पठार आपल्याला बघायचे आहे जे दख्खनच्या पठाराचे भाग आहे. तर ते 4 आहे. एक आहे महाराष्ट्राचे पठार, महाराष्ट्राचे पठार हा एक दख्खनच्या पठाराचाच भाग आहे. दुसरं कर्नाटकचे पठार, कर्नाटकचे पठार. तिसरं तेलंगणाचे पठार, तेलंगणा. तिसरं, चौथं ईशान्येकडील पठार. ईशान्येकडील पठार म्हणजे काय? छोटा नागपूर. बघा, इथून एवढ्यात येईल महाराष्ट्राचं पठार झालं. खाली येईल कर्नाटकचे पठार, इथे येईल तेलंगणाचे पठार, आणि एक राहिलं इकडचं हा भाग, तो येईल ईशान्येकडचे. म्हणजे वायव्य ही येईल ईशान्य दिशा. झालं क्लिअर? मग खाली तमिळनाडूचे पठार असं काही नाव नाही, कारण तिथला भाग पठारी भाग नाही. झालं? लिहा महाराष्ट्र पठार. महाराष्ट्र पठार हे बेसॉल्ट किंवा अग्निजन्य खडकाचे बनलेले आहे. महाराष्ट्र पठार हे बेसॉल्ट किंवा अग्निजन्य खडकांची बनलेली आहे. सह्याद्री पासून पूर्वेला या पठारावर, सह्याद्री पासून पूर्वेला या पठारावर सातमाळा, अजिंठा, सह्याद्री पासून पूर्वेला या पठारावर सातमाळा, अजिंठा, सह्याद्री पासून पूर्वेला या पठारावर सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट, शंभू महादेव इत्यादी डोंगररांगा पसरल्या आहे. जेव्हा महाराष्ट्र घेऊ तेव्हा डिटेल घेऊ. इत्यादी डोंगररांगा पसरल्या आहे. काय सांगितलं? सह्याद्री पासून पूर्वेला, म्हणजे हा महाराष्ट्र पठार आता आपल्याला आकृतीत पण बघायचा आहे. ही त्याची शेवटची आकृती आहे. आजच्या तारखेतली पण शेवटची आहे. पण आपलं टायटल काय आहे? आपल्या या विषयाचं टायटल काय आहे? दख्खनचे पठार. मग दख्खनच्या पठाराची सर्व समावेशक आकृती कोणती? तर ही. या आकृतीत सगळं आहे. शेवटी आपण रिव्हिजन करताना हीच आकृती एक कामा पडणार आहे, ते आपण बघूया. ठीक आहे? जसं काय सांगितलं आता मी तुम्हाला,
की महाराष्ट्र पठार हे बेसॉल्ट किंवा अग्निजन्य खडकांची बनलेली आहे. या पठारापासून पूर्वेला 7 माळा, ठीक आहे, वेगवेगळ्या डोंगर रांगा आहेत. ठीक आहे, जसं इथं विंध्य पर्वत, अरवली पर्वत, ठीक आहे, माळव्याचे पठार, मध्य भारतचे पठार, कैमूरच्या टेकड्या, बाघेलखंड, छोटा नागपूर, मैकल डोंगर रांगा, राजमहल टेकड्या, महेंद्रगिरी पर्वत, निलगिरी पर्वत, ठीक आहे, कार्डिमम डोंगर रांगा, नल्लामल्ला पर्वत, झालं, सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट, शंभू महादेव, नर्मदा, तापी, गोदावरी, कृष्णा, भीमा, काय ते सगळं आलं. समजलं? म्हणजे सर्वसमावेशक आकृती याच्यामध्ये पाहायला भेटेल. ठीक आहे, हे आपल्याला नंतर याचा अभ्यास करायचा आहे. या आकृतीला सध्या बघू नका. लिहा पहिले, लिहा. कर्नाटकचे पठार. या पठाराच्या पश्चिमेला कर्नाटकचे पठार, या पठाराच्या पश्चिमेला सह्याद्री पर्वत, तसं वाजव. या पठाराच्या पश्चिमेला सह्याद्री पर्वत, पूर्वेला तेलंगणाचे पठार, काय लिहिलं आपण आधी टायटल, आता काय लिहिलं, कशाचे पठार, कर्नाटकचे पठार. झालं. समजा आता कर्नाटकचे पठार आपल्याला दाखवायचं आहे. ठीक आहे, आता समजा आपण कर्नाटकचे पठार इथं दाखवलं. याच्या कोणत्या दिशेला काय, पहिलं काय सांगितलं, या पठाराच्या पश्चिमेला काय, म्हणजे इकडे काय, सह्याद्री. आता समजलं. समजा मी दाखवला हा तुम्हाला किंवा तेलंगणाचा पठार हे आहे. ठीक आहे, इथं काढलं, हे आहे, असं आहे. तेलंगणा नाही, कर्नाटकचं पठार. ठीक आहे, आता हा कर्नाटकचा पठार आहे, याच्या पश्चिमेला काय आहे तुम्हालाही समजेल. दुसरं काय सांगितलं, याच्या उत्तरेला काय आहे, लिह ना, सांगा ना. नाही लिहिलं म्हणजे काय, पहा ना वर काय आहे, मग महाराष्ट्राचं पठार. किती सोपं आहे. म्हणजे मी काय लिहित आहे, जे जॉग्राफिकल लोकेशन आहे तेच लिहून देत आहे, तुम्हालाही माहित आहे, फक्त तुम्हाला दाखवा लागेल. ते काय सांगितलं, पश्चिमेला सह्याद्री पर्वत, पूर्वेला तेलंगणाचे पठार आलं, उत्तरेला मग महाराष्ट्र पठार. आणि आता याच्या दक्षिणेला सांगा, मग मी चॅलेंज न म्हणतो की तुम्हाला शिकवलं बा. याच्या दक्षिणेला केरळ कुठे येईल, केरळ इकडे आहे भाऊ, आणि केरळचं पठार आहेच नाही. सांगितलं तुम्हाला, तामिळनाडूचे पठार, केरळचं पठार, असे कोणतेच पठार नाही. याच्या खाली आपला घाट संपतो, पश्चिम घाट. इथं काय मग ते निलगिरी, अन्नामलाई वगैरे त्या डोंगर रांगा. ठीक आहे, अनाईकोंडा, अशा वेगवेगळ्या डोंगर रांगा आहेत. दक्षिणेला काय सांगितलं, निलगिरी डोंगर रांगा किंवा पर्वत. खालच्या ओळीत हे पठार प्राचीन अग्निजन्य रूपांतरित खडकाचे बनलेले आहे. हे पठार प्राचीन आहे, अग्निजन्य आहे, रूपांतरित खडकाची बनले आहे. ठीक आहे, आता रूपांतरित खडक म्हणजे काय तुम्हाला याच्या आधी समजावून सांगितलं. अग्निजन्य म्हणजे काय, इग्नियस रॉक, तेही समजावून सांगितलं. याचा बेसिक लावा असतो, फक्त लावा रसापासून निर्मिती झाली असते, आणि ऊन वारा पावसामुळे ते रूपांतरण होते. लावा आहे का तो नाही, ट्रान्सफॉर्म झाला. कोणी कोळशात गेलं, कोणी कोळशात झालं, कोणी हिऱ्यात झालं, कोणी दगडात राहिलं, कोणी माती झाली, कोणी भुगा झाला, कोणी लाल माती झाली, कोणी स्टोन वेगवेगळे झाले. समजलं? याला म्हणतात रूपांतरण किंवा रूपांतर, ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे, अग्निजन्य म्हणजे काय, बेसिक लावा, म्हणजे त्याला जर तापवतच राहिलं तर त्याचा लावा रस वापस बनवू शकतो. ठीक आहे, अग्निजन्य रूपांतरित खडकाचा बनलेला आहे आणि प्राचीन आहे. राईट. या पठारावर कृष्णा आणि कावेरी या नद्या वाहतात. कोणत्या पठारावर, कर्नाटकच्या पठारावर कृष्णा आणि कावेरी नद्या वाहतात. काही लोकांचं म्हणणं आहे कृष्णा आणि कावेरीच्या मोठ्या प्रचंड वहनानेच हे पठार तयार झालं आहे. समजलं? कृष्णा आणि कावेरी नद्या